विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आषाढी एकादशी आली की लाखो वारकरी पंढरपूरकडे जातात. विठ्ठल विठ्ठल नामाचा जय जयकार करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, विठ्ठलाला पुंडलिक वरदा असं का म्हटलं जातं? त्यामागचीच एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. तर पुंडलिक हा सुरुवातीला आई वडिलांची सेवा करत नव्हता. तो आपल्याच विश्वात रमलेला होता. पण त्याच्या आयुष्यात असे काही प्रसंग आले ज्यामुळे त्याच्या लक्षात आलं की आई वडिलांची सेवा हीच खरी भक्ती आहे. आणि त्या दिवसापासून तो आई वडिलांची खूप काळजी घेऊ लागला, त्यांची सेवा करू लागला. आणि त्याची ही सेवा बघून विठ्ठल त्याच्यावर प्रसन्न झाले आणि एक दिवस त्याला भेटायला आले. आणि त्याच वेळी तो आई वडिलांची सेवा करत होता. त्याने देवाला सांगितलं, मी आई वडिलांची सेवा करत आहे, कृपया थोडा वेळ थांबावं लागेल. आणि त्याने एक वीट देवाला पुढे सरकवली. त्याची ही आई वडिलांवरची सेवा पाहून विठ्ठल त्याच्यावर खूप प्रसन्न झाले. आणि भक्ताची सेवा पूर्ण होईपर्यंत त्यांनी वाट पाहिली आणि त्याला आशीर्वाद दिला, जिथे निस्वार्थ सेवा, प्रेम, कर्तव्य आहे तिथे मी सदैव वास करेन. म्हणूनच पंढरपुरात आजही विठ्ठल विटेवर उभे आहेत. तर डॉक्टर म्हणून मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. आज आपल्याकडे सगळं काही आहे, पण वेळ नाही, मनशांती नाही, कामाचा ताण देखील वाढलेला आहे, धावपळ वाढलेली आहे. आणि या सगळ्याचा आपल्या फक्त मनावर परिणाम होत नाही, तर आपल्या हृदयावरही होतो. आणि म्हणूनच आपल्या संतांनी नामस्मरणाचं महत्व सांगितलं. विठ्ठल विठ्ठल असं जेव्हा आपण शांतपणे आणि एका लयीत म्हणतो, तेव्हा आपला श्वासही संत होतो, शरीर रिलॅक्स होऊ लागतं, हृदयाचे ठोके आणि रक्तदाबही कंट्रोलमध्ये येतो. आणि म्हणूनच विठ्ठल हे नाव हृदयविकारावरचं औषध जरी नसलं तरी तणाव कमी करून हृदयाचे ठोके काही प्रमाणात शांत ठेवण्यासाठी मदत करतं. तर या आषाढी एकादशीला उपवास नक्कीच करा, देवाचं दर्शन देखील घ्या, पण स्वतःसाठी 5 मिनिटं वेळ काढून काही वेळासाठी मोबाईल बाजूला ठेवून एक दीर्घ श्वास घ्या आणि म्हणा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कदाचित तुमच्या मनालाच नाही तर तुमच्या हृदयालाही काही वेळ शांततेची गरज असेल. तर आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.